नमस्कार मित्रांनो, मी अमित आडी आपल्या रालेस YouTube चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मागच्या आपल्या लेसन मध्ये आपण बघितलं होतं की सेट एक्झामचा जो पहिला पेपर आहे, कोणता पेपर? पहिला पेपर क्रमांक 1। हा जो पहिला पेपर क्रमांक 1 आहे, याच्यामध्ये आपण बघितली होती त्याची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा त्यांचे जे काही निकष आहे किंवा त्या पेपर मध्ये ज्या ज्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा होता ते घटक आपण तुम्हाला सांगितले होते त्या लेसन मध्ये। त्यानंतर त्या लेसन मध्ये जे सांगितलेले घटक आहे तर ते घटक जे आहे ते आपल्याला क्रमवारीनुसार आपल्याला आता याच्यानंतर आपले जे काही लेसन होणार आहे सर्व ते लेसन आपल्या या सर्व टॉपिक्स वरती घेणार आहोत आपण। त्यामुळे आजचा जो लेसन आहे तर तो लेसन आहे संशोधन अभियोग्यता। बघा, संशोधन अभियोग्यता म्हणजे माहिती आहे का? संशोधन अभियोग्यता म्हणजे रिसर्च ऍप्टिट्यूड। काय? रिसर्च ऍप्टिट्यूड। रिसर्च ऍप्टिट्यूड म्हणजेच संशोधन अभियोग्यता। आता या संशोधन अभियोग्यतेमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या घटकांवरती प्रश्न येऊ शकतात पेपरला, किंवा कोणते जे काही त्यांचे वैशिष्ट्य आहे, महत्व आहे, आणि ते संशोधन आपल्याला आपल्या या एक्झाम मध्ये ते जे प्रश्न येणार आहे तर ते प्रश्न कोणत्या पद्धतीने येणार आहे तर ते आपल्याला आता डिटेल्स मध्ये या संशोधन जे काही अभियोग्यता आहे ते या लेसन मध्ये आपल्याला बघायचं। तर बघा की आधी आपल्याला हा संशोधन अभियोग्यतेचा जो काही पाठ आहे तो बघण्याच्या आधी किंवा आपल्याला तो पाहता वेळेस आपल्याला संशोधन म्हणजे आधी काय ते हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे। ज्यावेळेस आपण संशोधनावरती आपण स्टडी करत असतो त्यावेळी स्टडी करत असताना जो संशोधन विषय आहे तो कशा संदर्भात आहे, किंवा त्या संशोधनाची अर्थ काय आहे, किंवा त्या संशोधनाची व्याख्या काय आहे, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे जे काही महत्व आहे, किंवा त्यांचे स्वरूप काय आहे, किंवा ते संशोधनाचे त्यांचे कार्य काय आहे ते आपल्याला या लेसन मध्ये आता आपल्याला पाहायचं। तर बघा की संशोधन म्हणजे काय, तर बघा की बुद्धीचा वापर करून जे तयार झालेले शास्त्र आहे त्याच्यामध्ये आपण बघत असतो की गणित आहे, भाषाशास्त्र आहे, सौंदर्यशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, आणि इत्यादी शास्त्रांचा किंवा ज्या बुद्धीतून तयार झालेले जे शास्त्र आहे किंवा ते ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले जे शास्त्र आहे आणि या सर्व शास्त्रांचा अभ्यास करणं म्हणजेच आपलं एक प्रकारचा संशोधन। आता या संशोधन करत असताना आपल्याला अजून नैसर्गिक शास्त्र आहे, त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्र आहे, या दोन शास्त्राचा आपल्याला अजून अभ्यास करायचा आहे। तर हे जे शास्त्र आहे ते तुम्हाला डिटेल्स मध्ये आपण पुढच्या लेसनला जे आहे ते आपण ते घेणारच आहे। त्याआधी तुम्हाला हे जे आपले लेसन आहे किंवा या लेसन मध्ये होणारे जे काही घटक आहे, जे नैसर्गिक शास्त्र आहे, सामाजिक शास्त्र आहे, हे तुम्हाला आधी कोणत्या याच्यामध्ये कोणते घटकांचा समावेश होतो किंवा कोणत्या शास्त्रांचा समावेश होतो ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। बघा याच्यामध्ये आता नैसर्गिक शास्त्र एक आहे, नैसर्गिक शास्त्र एक आहे, एक नंबरला आहे नैसर्गिक शास्त्र आणि 2 नंबरला आहे सामाजिक शास्त्र। सामाजिक शास्त्र। आता पहा, सर्वांनी लक्ष द्या आणि नोट्स वगैरे काढत चला। ओके, बघा आता एक आहे नैसर्गिक शास्त्र, एक आहे सामाजिक शास्त्र। आता या नैसर्गिक शास्त्रामध्ये कोणत्या विषयांचा किंवा कोणत्या घटकांचा अभ्यास होतो? बघा की या नैसर्गिक शास्त्रामध्ये एक आहे रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, भूगोल आहे, आणि ही सर्व जे आहे ते अनुभवातून प्रयोग करून आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष तुलना करून या शास्त्रांचा आपण अभ्यास केला जातो। त्या शास्त्राला आपण नैसर्गिक शास्त्र असे म्हणत होतो। तुम्हाला माहित आहे की नैसर्गिक शास्त्र जसं प्रयोग आहे, एक सायन्सचा पार्ट आहे, रसायन आहे, जीवशास्त्र आहे, या शास्त्रांमध्ये सर्व जे आहे ते प्रयोगांच्या अंती जे काही निष्कर्ष निघतात आणि ते निष्कर्ष जे काही ते ज्ञानेंद्रियांमध्ये आपण बघत असतो, आणि कुठलाही शास्त्रज्ञ असो जो स्वतःच्या इंद्रियांनी बघतो त्याच गोष्टींवरती तो विश्वास करतो। ज्या काल्पनिक वस्तू असते या सामाजिक शास्त्रामध्ये जशी काही म्हणजे बदलाव घडणारे जे काही विषय आहे त्या विषयासारखा अभ्यास न करता यामध्ये जे ज्ञानेंद्रिय आहे किंवा इंद्रिय आहे त्या इंद्रियामधून जे काही त्यांना दिसून येतात प्रयोगात अंती जे काही निष्कर्ष, त्या निष्कर्षावरती जे विश्वास ठेवतात आणि त्याच विश्वासाचे जे काही शास्त्र आहे ते म्हणजे रसायनशास्त्र आणि एक आहे जीवशास्त्र। ते हा सायन्सचा पार्ट झाला आपल्या।
तर या अशा शास्त्रांचा जो अभ्यास आहे तो आपल्याला या नैसर्गिक शास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर आहे दुसऱ्या नंबरला आहे, हे पहिला नंबर झाला, दुसऱ्या नंबरला आहे सामाजिक शास्त्र. आता या सामाजिक शास्त्रामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो बघा, यामध्ये अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, इतिहास आहे आणि या सर्व जे काही सब्जेक्ट्स आहे या सब्जेक्टचा जो अभ्यास आहे आपण ते सामाजिक शास्त्रामध्ये करत असतो. ज्याप्रमाणे अर्थशास्त्र आहे, अर्थशास्त्रामध्ये वारंवार जे जीडीपी आहे किंवा आर्थिक विकास आहे, लोकसंख्या आहे किंवा जे काही वृद्धी दर आहे या सर्व गोष्टींचा जो काही बदलाव घडून येतो समाजाच्या अंती, त्यामुळे पीपलची संख्या आपल्या लोकसंख्या आहे किंवा एक गरिबीचा दर आहे, श्रमाचा दर आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास यामध्ये केला जातो. त्यामुळे ते अर्थशास्त्र या सामाजिक शास्त्रामध्ये आपण अभ्यास करतो. त्यानंतर राज्यशास्त्र आहे, राज्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दरवर्षी वेगवेगळं सरकार असते, ते वेगवेगळ्या सरकारचे वेगवेगळे कायदे असते, मूलभूत घटक असतात, त्या जे काही कायदे झालेले त्यामध्ये बदलाव असतो आणि एक बदलाव झालेला जो वारंवार बदलाव होत असतो तो सुद्धा या सामाजिक शास्त्राचा एक भाग असतो. त्यानंतर मानसशास्त्र आहे, मानसशास्त्र म्हणजे एक वेगळी कल्पना आणणे किंवा एखादी गोष्ट आहे किंवा त्या गोष्टीला एखादी फुलून सांगणे किंवा ती कल्पना आपल्या त्या गोष्टीमध्ये टाकणे, ते तसे ते गोष्टी तयार करणे वेगवेगळ्या, त्या सुद्धा या सामाजिक शास्त्रामध्ये आपण अभ्यास केला जातो. इतिहास आहे, इतिहासामध्ये ज्या काही घडलेला इतिहास आहे तो वारंवार आपण इतिहासाच्या ज्या पुस्तकं आपण बघितले वाचलेले आहे त्या इतिहासामध्ये आपल्याला जे आधी घडलेलं आहे ते ऐतिहासिक गोष्टी आहे, ऐतिहासिक स्थळ आहे, जे काही न्यू शोध लागतात, त्या न्यू शोधच्या याच्यामध्ये नवीन जे काही, जसं आपण उदाहरणार्थ पाहतो हडप्पा संस्कृती आहे, मोहनजोदडो आहे, आणि या सर्वांचा सुद्धा या सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि इत्यादी जे शास्त्र आहे ते सामाजिक शास्त्रामध्ये आपण या शेटच्या एक्झाम मध्ये आपल्याला अभ्यासाला लागतात. त्यानंतर अनुभव आहे किंवा प्रमाण्यातून जे काही म्हणजे शास्त्र आहे ते विकसित होतात. त्यामध्ये अर्थशास्त्र, समाजशास्त्र आहेत, पदार्थ विज्ञान आहे, यांचा सुद्धा जो सखोल अभ्यास जो आहे तो या सामाजिक शास्त्रामध्ये आपण करत असतो. त्यानंतर आता डिटेल्स बघूया नैसर्गिक. आता तुम्हाला थोडक्यात सांगितलंय मी, आता डिटेल्स मध्ये बघूया की नैसर्गिक शास्त्रामध्ये आणि सामाजिक शास्त्रामध्ये कशा पद्धतीची ही पार्श्वभूमी आहे. बघा, नैसर्गिक शास्त्र यामध्ये वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, मनुष्याची जी काही इच्छा आहे, आकांक्षा आहे किंवा संकल्पना आहे या गोष्टींचा काहीच यामध्ये संबंध नसतो. फक्त निष्कर्ष, प्रयोगांती जे निष्कर्ष आहे त्या गोष्टींवरती यामध्ये अभ्यास केला जातो. या नैसर्गिक शास्त्रामध्ये जे काही संकल्प आहे किंवा जे काही भावना आहे त्या गोष्टीचा यामध्ये समावेश केला जात नाही किंवा यामध्ये मोजल्या जात. आपल्या अवतीभोवती जे काही वातावरण आहे किंवा मानवी शरीरामध्ये ज्या गोष्टींचा बदलाव होतो तो या शास्त्रामध्ये आपण अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ बघा, जर एखादी फेकलेली कोणतीही वस्तू असो, जर वरत फेकली तर ती शेवटी खालीच येणार, ती वरत जाणार नाही. वरत फेकली तर ती खाली. हा सायन्सचा पार्ट आहे आणि हा सायन्सचा पार्ट जो आहे तो बदलू शकत नाही, कारण ती एक संकल्पना आहे की वर फेकलेली वस्तू ती कधी बदलू शकत नाही. हा सुद्धा एक पार्ट नैसर्गिक शास्त्राचा आहे. त्यानंतर बघा की गरम झालेले जे पाणी आहे, ओके, गरम झालेले पाणी त्याचे बाष्प होते, ओके, गरम झालेले पाणी त्याचे बाष्प होते. बाष्पाला जर आपण थंड केले तर ते पुन्हा पाण्यात रूपांतर होते. बाष्पाला जर थंड केले पुन्हा ते पाण्यात रूपांतर होते, व पाणी जर थंड केले तर पुन्हा ते बर्फात त्याची रूपांतर होते. म्हणजे बघा, ही प्रोसिजर जी आहे ती ही सायन्सची प्रोसिजर आहे, ही बदलाव आहे, हा निष्कर्ष आहे किंवा याच्यामध्ये प्रयोगांती जे काही निष्कर्ष निघतात हा त्याचा परिणाम आहे. आणि हाच परिणाम जे आहे ते आपल्याला या नैसर्गिक शास्त्रामध्ये शिकायचा आहे. आणि याच्यानंतर सुद्धा असे प्रश्न जे आहे सेटच्या एक्झाम मध्ये या नैसर्गिक शास्त्रात सुद्धा येऊ शकतात. आणि हे कशा पद्धतीने अभ्यास करायचा, नैसर्गिक शास्त्रामध्ये कोणते म्हणजे घटक येतात ते सुद्धा तुम्हाला लक्षात असणे आवश्यक आहे. त्यानंतर सामाजिक शास्त्र आहे, तर सामाजिक शास्त्रामध्ये बघा, यामध्ये अर्थशास्त्र सांगितलं मी तुम्हाला, राज्यशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, इतिहास आहे, ग्रंथालयाचा याच्यामध्ये उपयोग होतो. सर्वात अभ्यास यामध्ये या सर्व घटकांचा केला जातो. आता मानवाच्या जीवनात ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं की नैसर्गिक शास्त्र वेगळे आहे, की नैसर्गिक शास्त्रामध्ये तुम्हाला प्रयोगांती निष्कर्ष तुम्हाला मिळालेले ते तुम्ही ग्राह्य धरले जातात. पण या सामाजिक शास्त्रामध्ये मानवाच्या जीवनात ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहे, प्रसंग आहे, व त्या प्रसंगाचा मानवाच्या आचार विचारात झालेला जो काही बदल आहे किंवा त्या बदलाचा किंवा त्या परिणाम, त्या जे बदल झालेला आहे किंवा त्याचा परिणाम आहे, या सर्व गोष्टीचा जो समावेश आहे तो आपल्याला ह्या अभ्यास जो आहे तो सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. आणि हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे, कारण मानव हा बदलता प्राणी आहे, त्याची आवडीनिवडी वेगळी आहे. तो आज काय खाईल, उद्या काय जेवण करेल हे वेगळं आहे.
आज तो जर का नाही सुटापुटात कपडे घालून असेल तर उद्या तो आपला लंगोट किंवा बन्यान सुद्धा घालू शकते. त्याची आवड निवड वेगळी आहे. आज त्याला जर ब्रेड पकोडा खायचा असेल तर तो स्वतःच्या आवडीनुसारच खाऊ शकतो. उद्या त्याला भाकरी खायची असेल की उद्या त्याला पोळी खायची असेल, भाजी वेगवेगळी खायची असेल तर तो त्याच्या आवडीनुसार खाऊ शकतो. कुणाला चहा पिण्याची गरज जास्त असते तर कुणाला कॉफी, त्याला चहा आवडत नाही तर कुणाला कॉफी आवडते. अशा पद्धती. आता जसं दारू पिणारा व्यक्ती तर दारूची जे सगळ्यात जास्त गरज किंवा त्याची जे काही महत्व आहे त्या दारूचं त्या दारुड्याला असते. पण जो दारूच पित नाही तर त्या दारूचं महत्व जो दारू पिणारा नसतो त्याला त्या दारूचं महत्व एवढं राहत नाही. अशा पद्धतीचा अभ्यास जो आहे तो आपल्याला सामाजिक शास्त्रामध्ये करायचा आहे. आता सामाजिक जे काही संशोधन आहे किंवा शास्त्रीय संशोधन आहे ते बघूया. बघा आता बघूया सामाजिक संशोधन आणि एक आहे शास्त्रीय संशोधन. ओके, याच्यामध्ये संशोधन अभियोगितामध्ये काय सामाजिक संशोधन, सामाजिक आणि एक आहे शास्त्रीय, शास्त्रीय संशोधन. ओके, एक आहे सामाजिक संशोधन आणि एक आहे शास्त्रीय संशोधन. बघा आता पृथ्वीवरील प्राणी मात्रांपैकी जर मनुष्य जर आपण बघितला तर सर्वात प्रगत आणि प्रगल्भ मेंदू असणारा असा आपला हा मानव प्राणी आहे. सातत्याने बुद्धी व वैचारिक जोरावर जे अभ्यास करून तपासून आणि घेणारा जो वैचारिक बुद्धीचा जो घटक आहे तो म्हणजे आपला हा मानव. यामध्ये मनुष्याची जी सुरुवात झाली बघा, ज्यावेळेस आपली सुरुवात रानटी म्हणून ओळख होती, रानटी दिशेकडून जसा जसा विकासाची पायरी घडत गेली तसा आपला हा माणूस विकसित होत गेला. आणि या संदर्भात बघा की आधीच्या काळामध्ये घडलेल्या जे काही शेतीचं आहे, जेव्हा माणूस हा रानटी होता तेव्हा आपले उदरनिर्वाह करण्यासाठी एका ठिकाणी केलेली शेती तो तिथंच सोडून द्यायचा. नंतर दुसऱ्या ठिकाणी शिकारीसाठी भटकत असताना तिथे मग अजून शेती करायचा. अजून पुढे चालून तो शिकारीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी तो म्हणजे स्थानांतर करत होता. त्यानंतर त्याला जी काही गरज होती ती शिकाऱ्यांची किंवा जगण्याची, त्यानंतर त्याला आगीचा शोध लावला. आग कशापासून तयार होते याचा शोध लागला. त्यानंतर व्यापार कसा करायचा तर आधी वस्तूची देवाणघेवाण करून होत होती. भाषेचा उपयोग नव्हता, भाषेचं संभाषण हे त्यांच्या एखाद्या आवाजाच्या खुणेवरून करत होते. अशा पद्धतीनं जो आहे तर हा जो विकासाची पायरी जे टप्प्याटप्प्यानं चालू झाली की रानटीपणापासून तो मानवाचा विकास जसा जसा मानव हा विचार करत गेला की विचारशील बनत गेला आणि तसा तसा त्याचा जो विकास आहे तो होत गेला. अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला या सामाजिक संशोधनामध्ये आपल्याला दिसून येते. आणि या संशोधनाचा, व्यापाराचा इत्यादीचा जो अभ्यास आहे तो आपल्याला या सामाजिक संशोधनामध्ये करायचा आहे. आता एखादी गोष्ट विशिष्ट परिणाम करणारी आहे. ओके, एखादी गोष्ट जी आहे ती विशिष्ट परिणाम करणारी आहे व ती नेहमीच परिणाम करणारी असते आणि या बाबतीत जे काही सर्वसमावेशक विचार जे आहे ते मान्य करते म्हणजे याला सामान्यीकरण असे म्हणतात. ते तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता बघा हे झालं सामाजिक संशोधन आणि हे म्हणजे सामाजिक संशोधन आणि शास्त्रीय संशोधन. आता संशोधन म्हणजे काय, आता हे सामाजिक संशोधन आणि शास्त्रीय संशोधन हे आपण डिटेल्स मध्ये एक एक जे टॉपिक आहे ते चांगल्या पद्धतीनं अभ्यासणार. म्हणजे सेट एक्झाम मध्ये जर संशोधनाविषयी जर तुम्हाला जर प्रश्न विचारले किंवा विचारण्यात आले किंवा पेपरला प्रश्न आले तर तुमचा हा टॉपिक पूर्ण जर असेल तर तुम्हाला या प्रश्न तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येऊन जाणार. तर तशा पद्धतीची आपली तयारी जी आपण या लेसन मध्ये करणार आहे. कारण हे संशोधनाचा जो पार्ट आहे त्या लेसन मध्ये कोणत्या कोणत्या घटकांवर अभ्यास करायचा आहे ते सुद्धा यामध्ये आपल्याला सध्या या लेसन मध्ये आपल्याला तुम्हाला माहित करायचं आहे. आणि याच्यानंतर जे काही होणार आहे तर ते डिटेल्स मध्ये पाहणार आहे. हे जे नैसर्गिक शास्त्र मी तुम्हाला सांगितलं किंवा सामाजिक शास्त्र सांगितलं याच्यामध्ये सुद्धा आपण डिटेल्स मध्ये अजून लेक्चर घेणार आहे, सतत होणार आहे. आता बघूया याच्यानंतरचा आपण की संशोधन म्हणजे काय. ओके, आता मेन मुद्दा आहे की संशोधन म्हणजे काय. बघा संशोधन म्हणजे काय हा प्रश्न आहे. आता ओके, आता जसं आपण म्हटलंय हा प्रश्न आहे की संशोधन म्हणजे काय. आता तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे संशोधन कशाला म्हणतो. रिसर्च, रिसर्च हा इंग्रजी शब्द आहे की जो वेबस्टर न्यू वर्ल्ड डिक्शनरी मधून घेतला. वेबस्टर बघा रिसर्च जे आहे हा वेबस्टर न्यू वर्ल्ड डिक्शनरी मधून घेतलेला शब्द आहे. आणि संशोधन म्हणजे बघा आता संशोधन कशाला म्हणतात की संशोधन म्हणजे ज्ञानाच्या एका शाखेत. ओके, संशोधन म्हणजे ज्ञानाच्या एका शाखेत नवीन तत्वे किंवा नवीन तत्वे शोधण्यासाठी जी काही जुने तत्वे तपासण्यासाठी. बघा नवीन तत्वे किंवा तत्वे शोधण्यासाठी किंवा जुने तथ्ये तपासण्यासाठी ज्या पद्धतशीर व संपूर्ण शक्तीनिशी जे काही केलेला अभ्यास असतो तो म्हणजे संशोधन.
आणि हे तुम्हाला माहितच नाही. नोट्स काढून घ्या, नोट्स वगैरे लिहत चला. कोणी जर लिहिली नसेल नोट लिहून घ्या, कारण की आपल्याला विचारू शकते प्रश्न संशोधन म्हणजे काय. ओके, आता त्याच्यानंतर बघा सामाजिक संशोधनाचा अर्थ काय. बघा अर्थतज्ञ होते F.L. व्हिटने, लिहून घ्या. F.L. व्हिटने अर्थतज्ञ होते. यांनी सामाजिक संशोधनाचा जो अर्थ आहे तो स्पष्ट केला होता. बघा की समाजशास्त्रीय संशोधनामध्ये, बघा त्यांनी F.L. व्हिटने समाजशास्त्रीय संशोधनामध्ये मानवी समूहाच्या संबंधाच्या, बघा मानवी समूहाच्या संबंधाच्या आशयाचा ज्यामध्ये समावेश होतो त्याला आपण सामाजिक संशोधन असे म्हणतो. लिहिले काय, अजून सांगू. बघा समाजशास्त्रीय संशोधन म्हणजे बघा समाजशास्त्रीय संशोधनामध्ये मानवी समूहाच्या संबंधाच्या ज्या काही आशयाचा समावेश होतो त्याला आपण सामाजिक संशोधन असे म्हणत असतो. लिहिला. ओके, आता याच्यानंतर बघूया की संशोधनाचे स्वरूप काय आहे. बघा संशोधनाचे स्वरूप. ओके, संशोधनाचे स्वरूप लिहत चला एक एक पण. स्वरूप आपण हे डिटेल्स मध्ये पाहायचं आहे अजून, कारण की हे तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये सांगत आहे की ह्या संशोधन, हे काही संशोधन अभिवृत्ती जी आहे ती या अभिवृत्ती म्हणजे कोणत्या घटकांवर आपल्याला अभ्यास करायचा आहे की ज्या संदर्भामध्ये आपल्याला सेट एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्यात येईल. त्यामुळे हे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगत आहे. मग याच्यानंतर आता हे जर जसं आपण हा टॉपिक घेतला संशोधनाचे स्वरूप ते खूप मोठं आहे. तुम्हाला डिटेल्स मध्ये मी एक एक लेसन घेणार आहे याच्यावरती, ते तुम्हाला लक्षात असणे आवश्यक आहे. ओके, तर आता हे शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला सांगत आहे की संशोधनाचे स्वरूप काय. बघा की यामध्ये मानवी जीवनातील प्रभाव टाकणारे व मानवी समूह जीवनाचा अभ्यास करणारे, ओके, आणि अनेक विषयांचा अंतर्भाव सामाजिक शास्त्रात होतो त्याला आपण संशोधनाचे आपण स्वरूप असं म्हणत असतो. आणि ते कशा पद्धतीने आहे ते हे डिटेल्स मध्ये आपण पाहणार. याच्यानंतर संशोधनाचे 3 प्रकार आहे. लिहून घ्या लवकर. बघा शुद्ध संशोधन आहे एक, पहिल्या नंबरला लिहून घ्या तुम्ही. त्यानंतर व्यवहारिक संशोधन आहे, लिहिला. शुद्ध संशोधन पहिल्या नंबरला. त्यानंतर व्यवहारिक संशोधन, त्यानंतर क्रियात्मक संशोधन, लिहिलं. ओके, आता संशोधन हे लिहिले. शुद्ध संशोधन, व्यवहारिक संशोधन आणि क्रियात्मक संशोधन. ओके, बघा तुम्ही लिहत चला. इथं मी तुम्हाला या फळ्यावर पण लिहू शकतो. ओके, सांगतो मी. ओके, हे बघा पहिल्या नंबरला आहे शुद्ध संशोधन. ओके, लिहिलं काय, शुद्ध संशोधन लिहिलं. आता व्यवहारिक संशोधन लिहा. व्यवहारिक संशोधन दुसऱ्या नंबरचं. ओके, आणि तिसऱ्या नंबरचं लिहा क्रियात्मक संशोधन. लिहिलं. झालं सगळ्यांचं. तर अशा पद्धतीनं जे आता हे बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की एक आहे शुद्ध संशोधन, एक आहे व्यवहारिक संशोधन आणि एक आहे क्रियात्मक संशोधन. आता हे तुम्हाला सांगितलं मी की याच्यामध्ये जसं या संशोधनाचे जे काही प्रकार आहेत ते किती आहेत तर मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलं. पण याच्यावरती आपल्याला शुद्ध लेखन म्हणजे काय, व्यवहारिक संशोधन म्हणजे काय किंवा क्रियात्मक संशोधन म्हणजे काय हे आपल्या नेक्स्ट पिरियडला आपण डिटेल्स मध्ये घेणार आहे एका चॅप्टर वरती. जसं संशोधनाचे 3 प्रकार आहेत, संशोधनाचे जे काही स्वरूप आहे किंवा अर्थ आहे हे डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि यावरती जर प्रश्न आले तर तुम्हाला आवश्यक बिलकुल प्रश्न सोडवता येईल. ओके, इथलं आपण की संशोधनाचे जे काही 3 प्रकार आहे ते शुद्ध संशोधन आणि व्यवहारिक संशोधन आणि क्रियात्मक संशोधन. आता बघायचं आपल्याला की संशोधनाच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या पाहूया. ओके, आता संशोधनाच्या मर्यादा पाहूया. पॉईंट लिहित चला. मग हेच पॉईंट आपल्याला डिटेल्स मध्ये पाहायचं आहे सर्व. प्रत्येक लेसन मध्ये आपण जसे आता संशोधनाच्या मर्यादा आहे, त्यानंतर संशोधनाची वैशिष्ट्य काय काय आहे ते कशा पद्धतीने, असे सर्व आपण एक एक पॉईंट जे आहे या संशोधन अभियोग्यता चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचे. बघा संशोधनाच्या मर्यादा बघा आता. ओके, मर्यादा, संशोधनाच्या मर्यादा. आता या संशोधनाच्या मर्यादामध्ये कोणत्या आहे बघा. अभिरुचीचा अभाव आहे यामध्ये, लिहत चला. ओके, अभिरुचीचा अभाव पहिल्या नंबरला. अभिरुचीचा प्रभाव लिहा, हा पहिला नंबरचा. ओके, तुम्ही लिहत चला, मी सांगतो तुम्हाला. ओके, बघा पहिल्या नंबरला लिहून घ्या तुम्ही की अभिरुचीचा अभाव असतो या संशोधनाच्या मर्यादेमध्ये. त्यानंतर जे काही पूर्वग्रहांचा अभाव आहे तो सुद्धा यामध्ये समावेश होतो.
त्यानंतर संशोधनाच्या काही व्यक्तिगत काही स्वार्थ आहे त्या सुद्धा या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतर बुद्धिमत्तेसंबंधी जे काही भ्रम आहे तो सुद्धा यामध्ये आपल्या संशोधनाच्या मर्यादेमध्ये आपल्याला समावेश असतो. त्यानंतर अभ्यासावरील जे काही अवलंबित्व आहे ते सुद्धा लिहून घ्या तुम्ही. त्यानंतर कष्ट आहे, वेळ आहे, खर्च आहे इत्यादींचे सुद्धा मोठे प्रमाण यामध्ये असते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट लिहा जे बाह्य हस्तक्षेप आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये हे करून म्हणजे समावेश असतो. त्यानंतर गृहीतांवर अवलंबून राहणे लिहिला. मग त्यानंतर सिद्धांताचा जो काही अचूक नियम आहे तो सुद्धा यामध्ये समावेश असतो. त्यानंतर या मर्यादा ज्या आहेत सर्व ते इत्यादी. आता बघा पहिला नंबर आपण अभिरुचीचा अभाव. अभिरुची म्हणजेच काय, तर आवड निवड जे काही तुमचे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे त्या गोष्टी. जसं एखादी संशोधन करायचं आहे तर तुमची जे आवडीचा जो काही विषय आहे किंवा तुमच्या आवडीचा जो जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला संशोधन करण्याची जर संधी मिळाली तर तुम्ही चांगल्या पद्धतीने मन लावून तुम्ही चिकाटीने जिज्ञासेने तुम्ही ते तयारी करू शकता. ते संशोधन तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. त्यानंतर पूर्वग्रहांचा प्रभाव किंवा संशोधनाच्या व्यक्तिगत स्वार्थ. जेव्हा एखादी व्यक्ती संशोधन करत असते त्या व्यक्तीचा काही ना काहीतरी स्वार्थ असतो की आपण जर पुढे चालून या गोष्टीमध्ये जर संशोधन केलं तर तो आपल्या अभ्यासाच्या विषयामध्ये किंवा एखाद्या आपल्या समाजामध्ये त्याचा काय प्रभाव पडू शकतो आणि त्या प्रभावांती आपल्याला काही निष्कर्ष मिळून आपल्या प्रगती करू शकतो. आपण त्या पद्धतीचा आपल्याला डिटेल्समध्ये पाहणारच आहे आपण. त्यानंतर बुद्धिमत्तेसंबंधी भ्रम आहे. त्यानंतर अभ्यासावरील अवलंबित्व आहे. कष्ट आहे, वेळ आहे. जसं तुम्ही संशोधन करत असाल तर तुम्हाला कष्ट घ्यावेच लागेल, त्यासाठी तुम्हाला वेळ लागेल, त्यासाठी खर्च लागेल. आता खर्च वेळ म्हणजे कष्ट कसे, तर तुम्हाला संशोधन करत असताना ज्या क्षेत्रामध्ये संशोधन करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये स्वतः जाऊन त्या ठिकाणाची माहिती घेऊन त्या ठिकाणी भेटी वगैरे घेऊन त्या ठिकाणी इतर माहिती म्हणजे रेकॉर्डिंग करून किंवा तुम्हाला जे काही आकडेवारी आहे ती आकडेवारी मांडून तुम्हाला जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणाची जी काही फुल इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला खरी इन्फॉर्मेशन आहे ते मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला कष्ट, वेळ आणि खर्च इत्यादींचा जो आहे तो तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला समावेश आहे आणि हा तुम्हाला कष्ट खर्च करावाच लागतात. त्यानंतर बाह्य हस्तक्षेप आहे. आता बाह्य हस्तक्षेप म्हणजे काय, जसं गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये जर तुमचा विषय असेल तर गुन्हेगारांना थेट भेटणे किंवा वेश्या व्यवसाय आहे त्या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर त्यांचा तुम्ही अभ्यास करत असेल त्या सब्जेक्टवरती किंवा त्या विषयावरती जर तुम्हाला त्यांचा विरोध असते ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष भेटता ते तुम्हाला भेटू देत नाही किंवा एखादी येडसग्रस्त आहे किंवा जे काही बॅकवर्ड एरिया आहे किंवा ज्या गरिबी आहे किंवा एक अर्बन एरियामध्ये सुद्धा अशा काही झोपडपट्टी आहे की ज्या झोपडपट्ट्याचा विकास झालेला नाही आणि तिथं जर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन जर तुम्ही जर अभ्यास करायला जर बघितलं तर ते तुम्हाला अडथळा आणतात आणि अशा पद्धतीचा जो बाह्य हस्तक्षेप आहे तो सुद्धा तुम्हाला सहन करावा लागतात. त्यानंतर गृहीतांवर अवलंबून राहणे, निष्कर्षावरील जे काही शंका आहे तुम्ही जे निष्कर्ष काढले त्यावर तुमच्या शंका होऊ शकतात किंवा बाकीचे अभ्यासू जे काही म्हणजे शास्त्रज्ञ आहे ते सुद्धा तुम्ही ज्या गोष्टींचा एखादी अभ्यास केलेला आहे ते गोष्ट जर तुम्ही संशोधनाअंती जर त्याचा निष्कर्ष जर तुम्ही काढला किंवा ते संशोधन जर तुमचं पूर्ण झालं आणि ते जर शोध लावला तुम्ही त्या शोधवरती सुद्धा काही जे काही गृहीतक आहे हे गृहीतक जे तुमचे जर काही शास्त्रज्ञांना पटले नाही तर त्यावरती सुद्धा तुमचा आक्षेप त्या शास्त्रज्ञांचा घेऊ शकतात आणि अशा गृहीतांवर सुद्धा अवलंबून राहणे किंवा निष्कर्षांती शंका जी आहे त्या साहजिक आपल्या या संशोधनामध्ये या गोष्टीचा समावेश होतो. त्यानंतर सिद्धांताच्या अचूक मर्यादा आहे की तुम्ही ज्या पद्धतीचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडत असतात तर त्या सिद्धांताची जी काही अचूक मर्यादा आहे ती तुम्हाला मर्यादा असली पाहिजे त्या गोष्टींवरती आणि अशा पद्धतीच्या त्या संशोधनाच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या आपण डिटेल्समध्ये यानंतर सुद्धा पाहणार आहे. त्यानंतर जे संशोधनामध्ये आवश्यक गुण असले पाहिजे. आता ते आवश्यक गुण कोणते कोणते बघा, दोन लिहून घ्या तुम्ही. मी तुम्हाला सांगतो की असे दोन आवश्यक गुण लिहून घ्या तुम्ही की जे विशिष्ट गुण आहे आणि एक आहे सामान्य गुण. बघा, एक आहे विशिष्ट गुण आणि दोन नंबरला आहे सामाजिक गुण, सामान्य गुण. सामान्य गुण. आता हे विशिष्ट गुण आणि एक सामान्य गुण हे सुद्धा आपल्याला डिटेल्स मध्ये पाहायचं, पण त्या विशिष्ट गुणांमध्ये कोणते गुण येतात किंवा सामान्य गुणांमध्ये कोणते गुण येतात ते तुम्हाला सांगतो. बघा, विशिष्ट गुणांमध्ये येतात की संशोधनावरील जे विषयाचे ज्ञान आहे ते असणे आवश्यक आहे, संशोधन पद्धतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, संशोधन जे काही विद्यासंबंधी आहे ते आवड असणे आवश्यक आहे, संशोधन विषयक जे अनुभव आहे तो असणे आवश्यक आहे या विशिष्ट गुणांमध्ये. त्यानंतर संशोधनातील जे काही म्हणजे निष्ठता आहे तर ते सुद्धा असणं आवश्यक आहे किंवा आता याच्यामध्ये हे झालं विशिष्ट गुण. त्यानंतर सामान्य गुण मध्ये कोणते,
तर वैचारिक दृष्टिकोनात तुमचा जो विचार करण्याची क्षमता पातळी आहे ते चांगल्या पद्धतीने असली पाहिजे, किंवा एक चिकाटी आहे, एखादी कुठलंही जर काम जर तुम्ही जर स्वतःकडे घेतलं असेल तर ते चिकाटीने मेहनतीने करणं हे त्या व्यक्तींमध्ये ते चिकाटी किंवा ते गुण असणे आवश्यक आहे. किंवा एक जिज्ञासा, एखादी नवीन शोध लावणे, आपल्याला एखादी गोष्ट एखाद्या गोष्टींवरती किंवा एखाद्या टॉपिकवरती आपल्याला शोध करायचा आहे तर त्या संशोधनांती आपल्याला काय निष्कर्ष निघते ते आवड असणे, आपल्याची जिज्ञासा, एखादी गोष्टीचं निष्कर्ष, जसं एखादी प्रयोगांती जे काही निष्कर्ष निघतात, प्रयोगांती जे काही शोध लागतात आणि ते शोध लागल्यानंतर जे काही जाणून घेण्याचा प्रयत्न करतात ते जिज्ञासा आपल्यामध्ये असणे आवश्यक आहे. नवीन नवीन शिकायची जी काही गोष्ट आहे, कुठेही गेलं तर काही ना काहीतरी शिकणं हे आपल्या अंतर्गुणांमध्ये असलं पाहिजे. ते जिज्ञासा या गोष्टीचा आपल्यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे, ते सामान्य गुणांमध्ये. त्यानंतर आपल्यामध्ये कल्पकता असली पाहिजे, अंतर्गत दृष्टी असली पाहिजे, किंवा वैचारिक जे प्रामाणिकपणा तो असला पाहिजे, संघटन प्रवृत्ती असली पाहिजे. आता संघटन प्रवृत्ती जर असेल आपल्याला, की एखाद्या गोष्टीचा शोध जर घ्यायचा असेल किंवा आपला जो काही संशोधन करायचं असेल आपल्याला, आणि जर संघटन वृत्ती जर असेल आपल्यामध्ये तर त्याच्यासाठी आपला जास्त फायदा होऊ शकतो. आणि ते सुद्धा आपल्याला या सामान्य गुणांमध्ये ते आपण डिटेल्स मध्ये पाहणारच आहे. चिकाटी, जिज्ञासा, म्हणजे वैचारिकपणा किंवा संघटन प्रवृत्ती, त्यानंतर जे आहे जागरूकता, त्यानंतर आत्मनियंत्रण, आपल्यावर आपलं स्वतःचं नियंत्रण असलं पाहिजे. आपल्याला कुठे बोलायचं आहे, काय बोलायचं आहे, काय नाही बोलायचं आहे, किंवा कुठं गुपचूप राहणं आपल्याला आपल्या फायद्याचं होऊ शकते, किंवा कुठं बोलल्यानंतर आपल्याला आपल्या त्या बोलण्याचा आपल्याला म्हणजे आपल्या जीवनामध्ये फायदा होऊ शकते. अशा पद्धतीचे जे आहे ते आपल्याला सामान्य गुण आणि हे म्हणजे सामान्य गुण आणि विशिष्ट गुण यामध्ये आपल्याला या संशोधन ऍप्टिट्यूड मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जर बघितलं आपण की संशोधनाची वैशिष्ट्ये बघा, वैशिष्ट्ये बघूया. ओके, आता वैशिष्ट्ये बघा. आता या वैशिष्ट्यांमध्ये काय काय येतात लिहून घ्या. बघा, नोट काढत चला, कारण की तुम्ही नोट जर काढल्या तर तुम्हाला कसं आहे याच घटकांवरती आपल्याला या संशोधन अभियोग्यता याच्यामध्ये चॅप्टर मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि जेवढे जेवढे टॉपिक लिहिते हे तुम्हाला डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे. हे शॉर्टकट मध्ये सांगत आहे मी तुम्हाला, पण तुम्हाला डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे. फक्त आता जसं संशोधनाची वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये कोणत्या घटक आहे ते यामध्ये बघा, की सामाजिक जे काही अभ्यास आहे तर तो अभ्यास जो आहे ते या संशोधनाच्या वैशिष्ट्यांमध्ये केला जातो. आता बघा की जसं संशोधनाचे जर वैशिष्ट्य म्हटलं तर बघा की जुन्या तथ्यांचे परीक्षण, ओके, जुन्या तथ्यांचे परीक्षण आणि नवीन तथ्यांचा शोध घेणे. म्हणजे जर आपली संशोधन वृत्ती जर वाढवायची असेल तर जुन्या तथ्यांचा अभ्यास करावाच लागते आपल्याला. जर नवीन जर शोध जर करायचा असेल तर जे जुनं संशोधन झालेलं आहे, असे आपण बघतो की वेगवेगळ्या विषयांवरती संशोधन केलेले आहे, ते संशोधनाचे जे काही पार्ट्स आहेत ते आपल्याला अभ्यासावे लागेल. जर नवीन शोध लावायचा असेल तर त्यामध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो त्यामध्ये बदलाव, तर ते आपल्याला जुन्या संशोधनाच्या अगदीच आपल्याला परीक्षण घेऊनच आपल्याला त्या नवीन तथ्यांचा शोध घेऊ शकतो. त्यानंतर कार्यकारण संबंधाचा शोध आहे, वैचारिक पद्धतीचा शोध आहे. आता हे कार्यकारण संबंधाचा शोध कसा, वैचारिक पद्धतीचा कसा, हे आपण डिटेल्स मध्ये पाहणारच आहे. त्यानंतर समस्याचे स्वरूप आहे किंवा कारणांचा अभ्यास आहे, किंवा सांख्यिकी उपयोग आहे. सांख्यिकी उपयोग म्हणजे बघा की संशोधन करत असताना सांख्यिकीचा खूप महत्वाचा पार्ट असतो. एखादी आपल्याला आकडेवारी लिहायची आहे किंवा त्याचा वर्णनात्मक उल्लेख करायचा आहे तर त्या किंवा नकाशावरून आपल्याला किंवा चार्ट मधून आपल्याला सांख्यिकीचे आकडे मांडून आपल्याला यामध्ये आपला जो निष्कर्ष तो दाखवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. अशा पद्धतीचे सांख्यिकी उपयोग सुद्धा आपल्याला या संशोधनाच्या वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर आता बघूया, हे डिटेल्स मध्ये बघणारच आहे आपण. उद्यापासून आपले जे लेक्चर होणार आहे ते एका टॉपिक्स वरती डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता हे शास्त्रीय संशोधनाचे संपूर्ण स्वरूप बघा. कोणते? शास्त्रीय संशोधनाचे शास्त्रीय संशोधन संपूर्ण स्वरूप बघा. शास्त्रीय संशोधनाचे संपूर्ण स्वरूप आधी बघितलं आपण. शास्त्रीय संशोधन, सामाजिक संशोधन. आता आपल्याला बघायचं शास्त्रीय संशोधनाचे संपूर्ण स्वरूप. यामध्ये कशाचा अभ्यास होतो बघा, की जे काही संकल्पना आहे किंवा प्रतीकोची जी काही तपासणी करणे आहे, त्यामध्ये सामान्यीकरण आहे किंवा भविष्याचे वेध घेणे आहे, ज्ञानाच्या कक्षा जे आहे ते रुंदावणे आहे, सिद्धांत मांडणे आहे. याच्यामध्ये आपण याच्यामध्ये सिद्धांत मांडण्याचा अभ्यास करणार आहे, किंवा याच्यामध्ये जे काही धोरणाची मांडणी आहे किंवा ज्ञानाच्या व्यवहाराचा उपयोग आहे, प्रामाणिकपणा आहे, नैतिकता आहे. लिहत चला. ओके, प्रामाणिकपणा आहे, नैतिकता आहे, किंवा यामध्ये अनुभव आहे, किंवा एक संप्रमाणात आहे, वस्तुनिष्ठता आहे, पूर्वानुमान आहे,
निश्चितता आहे, सामान्यीकरण आहे, या सर्व गोष्टीचा अभ्यास जो आहे आपल्याला तो शास्त्रीय संशोधनाची जी काही संपूर्ण स्वरूप आहे तो यामध्ये डिटेल्स मध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर बघा संशोधनाच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत बघा. संशोधनाचा विचार जर आपण केला तर त्यामध्ये जे आहे तर त्याचा जो अर्थ आहे किंवा स्वरूप आहे त्यांच्या अभ्यासावरून संशोधन जे आहे ही एक दीर्घकाळ टिकणारी किंवा एक चालणारी जी आहे प्रक्रिया आहे. आणि शास्त्रीय पद्धतीचा जर वापर जर संशोधनामध्ये जर केला आपण तर त्यामध्ये जे निष्काळजीपणा आहे हा त्यामध्ये नसावा, कारण निष्काळजीपणा जर असेल तर ते संशोधन परिपूर्ण होऊ शकत नाही. आणि संशोधनातून जे काही येणारे जे काही संशोधन आहे किंवा तथ्य आहे आणि या प्रभावाची जी काही निष्कर्ष आहे या सर्वांचा आपल्याला अभ्यास जो आहे तो या संशोधनाच्या या पायऱ्या कोणकोणत्या आहेत ते ह्या डिटेल्स मध्ये आपण पाहणारच आहे. तर तुम्हाला हे लक्षात असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण बघूया की संशोधनाच्या काही जे काही शास्त्रज्ञांनी पायऱ्या सांगितल्या होत्या की संशोधनाच्या काही शास्त्रज्ञांनी पायऱ्या ज्या आहेत ते कोणकोणत्या पद्धतीने असायला पाहिजे किंवा त्या कोणत्या आहेत त्या बघूया. बघा पायऱ्या कोणत्या कोणत्या आहेत संशोधनाच्या, लिहित चला संशोधनाच्या पायऱ्या. हे टॉपिक लिहित चला. ओके आपण डिटेल्स मध्ये घेणार आहोत. ओके बघा की यामध्ये ऑगस्ट एक शास्त्रज्ञ अर्थतज्ञ आपला नाही सॉरी यामध्ये जे आहे ते एक शास्त्रज्ञ आहे ऑगस्ट आणि एक कामटे की त्यांनी असे निष्कर्ष काढले आहे की विषयाची निवड करणे. ओके या पायऱ्या आहे विषयाची निवड करणे किंवा निरीक्षणाद्वारे जे आहे तथ्यांचे संकलन करणे, वर्गीकरण करणे किंवा परीक्षण करणे. ओके लिहित चला. किंवा नियमांचे जे प्रतिपादन आहे ते या गोष्टींचा जो आपल्याला तो या पायऱ्या जे आहे ते आपल्याला अभ्यासायचे आहे आणि हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा नियमांचे प्रतिपादन केलेले. ओके आता संशोधनाची जे काही नीती तत्वे आहे ते आपल्या ह्या पुढच्या लेसन मध्ये पाहणार. पुढच्या लेसन मध्ये बघा या टॉपिक्स वर घेणार आहे. आता याच्यामध्ये अजून पार्ट आहे की संशोधनाची नीती तत्वे आहे जे रिसर्च इथिक्स म्हणून आपण ओळखला जातो. त्यानंतर जे आहे संशोधन पेपर आहे, परिसंवाद आहे किंवा जे लेख आहे, कार्यशाळा आहे आणि सेमिनार आहे पुन्हा. त्यानंतर संशोधन जे अहवाल आहे की ते अहवाल कसा सादर करायचा, लेखन आहे, त्याची जे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला या पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि हा जो लेक्चर झाला आपला हा पाठ झाला संशोधन अभियोग्यतेचा पाठ झाला की तुम्हाला त्याच्यानंतर जे आहे तर त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की अध्यापन अभियोग्यता. अध्यापन अभियोग्यता म्हणजे बघा की टीचर ऍप्टिट्यूड. ओके टीचिंग ऍप्टिट्यूड. तर अध्यापनाची यामध्ये बघा कोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहे आपण की अध्यापनाचे स्वरूप आहे किंवा उद्दिष्ट आहे. ओके अध्यापनाचे स्वरूप उद्दिष्ट आहे किंवा यामध्ये या गोष्टींचा आपण अभ्यास करू. त्यानंतर अध्ययनकर्त्याची जी काही वैशिष्ट्ये आहे ते सुद्धा पाहणार आहे. त्यानंतर अध्यापनावर जे काही परिणाम करणारे घटक आहे ते सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहे. ओके त्यानंतर पद्धती आहे याच्या अध्यापनाच्या, साधने आहे, मूल्यमापन प्रमाण आहे आणि या सर्व जे काही अध्यापनाच्या याच्यामध्ये आहे चॅप्टर मध्ये जे आहे ते आपण सविस्तर माहिती आपण आता उद्यापासून स्टार्ट करणार आहे. आणि ज्यांना हे चॅप्टर आपल्याला आपल्या चॅनलवर उपलब्ध असणार आहे तर ज्यांना ऑनलाईन क्लासेस करायचे त्यांना आम्ही पूर्वदिशा देणार आहे. त्यांनी आमचा जो काही क्रमांक असणार आहे व्हॉट्सअपचा त्या व्हॉट्सअपच्या म्हणजे नंबरवरती तुम्हाला एक SMS तुम्हाला करायचं लागेल. आणि त्यानंतर जे आहे असे जे आपले जे क्लासेस आहेत ते तुम्हाला या आपल्या युट्यूब चॅनलवर पाहता येईल. ओके तर चला मित्रांनो आजचा जो काही टॉपिक आहे आपला संशोधन अभियोग्यता ते हा टॉपिक इथंच थांबूया. आणि पुढच्या लेसन मध्ये आपण याच टॉपिक वरती डिटेल्स मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती प्रत्येक चॅप्टर वरती आपल्याला तुम्हाला मिळून जाणार आहे की तुम्हाला एक्झाम मध्ये जर या चॅप्टर वरती जर प्रश्न आले तर तुम्हाला कुठंच म्हणजे घाबरायची आवश्यकता राहणार नाही. तुम्हाला या चॅप्टर मधून जर प्रश्न आला तर तुम्ही हमखास त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तुम्ही बिनधास्तपणे देऊ शकणार. ओके तर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक्स करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला शेअर करा. त्यामुळे असे व्हिडिओ जर तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहता येईल. तर चला मित्रांनो धन्यवाद. इथंच थांबूया आता लेक्चर. ओके चला.